धन्यवाद मंडळी। या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग पुजारी बुवा यांनी आपला सादर केलेला आहे आणि तत्पूर्वी बुवांनी सांगितलं की आजकालचा हा जमाना आहे, हा कलियुग आहे। हरला टाइम आहे नंतर तर बुवांनी सांगितलं आजकालचा हा जमाना असा आहे, परिस्थिती बदलली आहे की फाटक्याला किंमत आलेली आहे। कॉलेजच्या बाहेर म्हणाले पोरगेली पोरी एकदा पडले हो की बघणारा कसा वाटता की बॉम्बस्फोट झालो की काय। पुढे पाठी सगळीकडे बोलालो भोकात भोका। म्हणजे आमचे बुवा किती बारकाईने बघतात प्रत्येक गोष्ट ती बघा। म्हणजे कॉलेज सुट्टा कधी आणि थंय कोणाचे खैखै भोकात रोजकेर केस नाही कोणाचे खैखै भोकात ती बघूक जाता बघा। किती हुशार माझा जोडीवाला लय भारी आहे, घरात टाकतय लय म्हणजे लय भारी। काय सांगणार गुलामान पोचलेलो था आंघोळ करूची म्हणतात मशीन लिया, आंघोळ करूची मशीन लिया। ते म्हणतात त्या मशीन मध्ये जर एखाद्या घातलो आणि लाईट गेली भारीच सांगतात। बुवा जनरेटर इन्व्हर्टर काय वाटतं, इन्व्हर्टर जनरेटर बरोबर ना। त्यामुळे लाईट गेली तरी जवळजवळ 2-2 तास 5-5 तास बुवा प्रॉब्लेम काय नसता। आंघोळ करून काय शिकाय 10 तास लागतं, 5 मिनिटाचं काम। बरं समजा लाईट गेली, साबण न लावता बाहेरला त्याच्यात काय बरं तुम्ही साबण लावलास काय आणि नाही लावलास काय, अक्को जरी समजा साबण संपवला काय तुमच्यावर परिणाम होणार भारी माणूस हा बाबा देवाचे पद। म्हणजे त्याचा पण अँटिनाचा भारी चांगला आहे अँटिना। हा सीता इलिया राम येऊचा, राम इलो लक्ष्मण येऊचा, हा म्हणजे तो फिरवणारो मेलो कर्मात ह्यो काय का थांबव का घरात बसून। म्हणजे आपण रामायण बघून मोकळे आणि त्या बिचारा फिरवणारो मेलो कर्मात अर्धा तास गेलो निघून त्याच्यातच। काय परिस्थिती आहे बुवा, पण जमाना बदलला तरी बुवानी सांगितलं की सध्या फाटक्याची किंमत वाढली। खरं आहे ते, अगदी पूर्ण जीन्स आपण घेतली तर 1000-1200 मिळता बघा, जास्ती आहे तर 1500, पण 2-4-5 ठिकाणी फाटलेली घेतल्या तर 2500-3000 हजार। बरा गंमत अशी या मंडळी की ती पॅन्ट पोरगो एखादो घालता त्याची गंमत काय आहे, त्याची 30 ची कंबर असली किती 30 ची तर पॅन्ट असता 32 ते 33 ची। देवा शपथ 32 ची पॅन्ट घालणार, 30 ची कंबर आणि समजा सत्यनारायणाची पूजा आणि आमच्या पुढे समजा तो दर्शनात खाली वाकलो व काय दर्शन घेतल्यासारखं वाटता। देवा शपथ हातातलो कॉइन खै टाकायचो, काय परिस्थिती हो। आणि जेवणात समजा पंक्ती बसलो तर असलो असताना तो पुढे धावणार, हे माझ्याकडे डाळ दे, हे माझ्याकडे भाजी दे, पुढे पुढे येणार। आणि तिकडच्या पंक्तीत वाढूसाठी खाली वाकलो की इकडच्या जेवण्यासारखा वाटता। देवा शपथ त्यांना वाटतं अगदी भरपूर जेवण बंद झाला। काय परिस्थिती आहे हो बुवा, जमाना बदलला परिस्थिती बदलली। खरंच सांगते बघा काय काय लोक असे हुशार असतात, चोचरो असताना चोचरो ते का बोलू नको म्हणून सांगायचे आमचा तो मुद्दाम बोलणार। देवा शपथ असे 3 बहिणी होते, 3 बहिणी होत्या, तिन्ही चोचरे। अरे पोरगो बघू किलो इल्या बरोबर बापाशी सांगला बोलो गो तुम्ही तोंडात आवाज काढायचो नाही। आणि दरवाजाच्या आड 3 जणी आणि काय झाला पप्पा बोलले हे कमल चहा घेऊन ये, मोठी होती ती चहा घेऊन पुढे गेली।
इल्याबरोबर त्याच्या पाहुण्यातला एक हुशार होतो, तो विचारता, बेबी तुझं नाव काय? एका सांगलेला तू काय जास्त बोलू नको, मी पटकन सांगन वडिलांनी सांगलेला, मी सांगन, तू फक्त विचारलं की मी सांगन, पण स्वतःक बोलत जास्त हवा. त्या लगेच म्हणतात. दुसरी बाजू आली होती, तिका खुणावता दुसरी बहीण, ती म्हणतात हो सांग नाव सांग. हो गप येत बाबांनी सांगितलं ना काय वयायचं नाही म्हणून. असा म्हटल्याबरोबर दपटी होती, ती म्हणतात हो ताई बोया, आता तू तरी गप या, म्हणजे ह्या वयात मोकळ्या झाला. परिस्थिती काय आहे बघा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की जगा करू नको म्हणताव तर पुढे येणार. लक्षात दिला. आता टकल्याचा विषय काय ते सांगतात की जो तो बुवा माझ्या टकल्यावर जाता. आता माका सांगा ह्यांच्या टकल्यावर थंय जाणार हो, जाणार होय. टकला केवढा त्याच्यात चढणार खय, जो तो माझ्या टकल्यावर आणि घसरण पडत. काय बुवा हा हा अच्छा असं ते ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. भजन हे प्रत्येकाने केलं पाहिजे, बरोबर ना. भजनाचा आनंद प्रत्येकाला मिळाला पाहिजे, प्रत्येकाने गाता येत नसेल तर ऐकलं पाहिजे, बरोबर की नाही. चांगली गोष्ट आहे, ते भजन करतात, तुम्ही भजन करा, आनंद आहे, प्रश्नच नाही. पण जी गोष्ट चांगली ती चांगली, काय वादच नाही. पण बुवा टकल्याचा सांगलाच म्हणून सांगते की आपला टकला केवढा आणि त्याच्यावर म्हणालो बुवा चढतो, माझ्या टकल्या घेऊन तो जोडतो चढता. मधी सांगला मी होता, आज नाही सांगा. मधी सांगले शाळेत, त्यांच्या नाड्यांच्या शाळेत पोरा गडबड करू लागली की बाई फोन करणार, पुजारी बुवा जरा मैदानात यावा, की हे तेल बी घालून येणार. इले की पोराची खेळोक सुरुवात करतात, कोण घसरगुंडी घ्यायचा, कोण लपाचे पिता. भारी ते करत लागते. बराच काय काय टकल्याबद्दल सांगतात. ठीक आहे, मनोरंजन मजा म्हणून केली पाहिजे, विषय तो नाही. पण माणूस बघा कधी तुम्हाला सांगतो त्याच्या देखणेपणावर काय नसतं, बरोबर ना. तो फाटका जरी असला तरी समाजात वागतो कसा, बरोबर ना, ते महत्वाचं आहे. आपण देवाकडे काय मागतो, आपण देवाकडे काय मागतो याच्यापेक्षा त्याच्या मागे काय वागतो याला महत्व आहे. परमेश्वर देण्यासाठीच बसलाय हो. प्रत्येक भक्ताला तुमची जी काय मनोकामना असेल ती पूर्ण करण्यासाठी तो साक्षात रवळनाथ या ठिकाणी बसलाय. फक्त माणसाने माणूस म्हणून वागायला शिकलं पाहिजे, बरोबर ना. माणसाने माणूस म्हणून वागायला शिकलं पाहिजे. बुवांनी सांगितलं कलियुग आहे, परिस्थिती बदलली. आज बघा लग्नाला किंमत नाही राहिली, हळदीची किंमत वाढत चालली. लग्नात काय नाही मजा, पण हळदीक लय मजा. बरं जे हळदी घेत ते दुसऱ्याशी लग्नात घेतीलच याची गॅरंटी नाही. करा की खोटा टाका. जे हळदी घेतात ते लग्नात नाही, कारण ते उठत कशाचा काही. हे बचाव म्हणणार ते वाज नाचा सुरुवात करत. ते कधी येणार, संध्याकाळी वरातीक जागेवर. हा वरातीक परत हजर. कलियुग आहे, परिस्थिती बदललेली आहे. काळाय तस्मै नमा, काळाप्रमाणे सगळं बदलत जाणार आहे, हे आपण थांबवू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाने लक्षात ठेवा की आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण हे आपल्याला जपलं पाहिजे. आणि म्हणून भजन ह्याचा कारणच आहे. भजन हे परमेश्वराच्या जवळ जाण्याचा उत्तम मार्ग आहे. आणि म्हणून या कोळवणखडीमध्ये आज नामस्मरणाचा कार्यक्रम तुम्ही ठेवला, बरोबर आम्हा दोन्ही बुवांना आनंद झालाय, समाधान झालाय. कारण आयुष्यामध्ये ज्या ज्यावेळी कुठे भजन होईल त्यावेळी तुम्ही आम्हा दोघांची आठवण काढणार आहात. आणि बरोबर आम्हाला काका खरंच आम्ही भाग्यवान समजतो. तर तुमच्यासारखी मंडळी या ठिकाणी बसून भजन ऐकतायत. तुम्ही खाली बसलात, आम्ही वरती बसलोय, पण आम्ही श्रेष्ठ नाही मंडळी. कारण नेहमी लक्षात ठेवा, जड पाडळ असतं ते नेहमी खाली असतं आणि हलकं असतं ते वर असतं. लक्षात घ्या, आम्ही तुमच्यापेक्षा 100% हलके आहोत. तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही भक्ती अत्यंत पवित्र आहे.
आणि ते तुम्ही पवित्र काम या ठिकाणी करता, खरोखर तुम्हाला धन्यवाद देतो. कारण भजन रसिकांमध्ये हौसे गौशे नवशे अशा प्रकारची लोक येतात. कोण हौशीने येत, कोण नवस करण्यासाठी नवशे बनून येतात. हौशे गौशे, गवस म्हणजे गौशे म्हणजे काय, ही भजन आहे, डबलवारी आहे, आपल्याला काहीतरी त्याच्यातलं चांगलं मिळेल या उद्देशाने येतात. म्हणून हौशे गौशे आणि नवशे, देवाला नवस करणारे. आणि चौथो एक प्रकार येतात, तो कोण, ज्याका घरात थारो नाही, बरोबर ना, असो पण एखादं येतात, पण भजन ऐकलं पाहिजे. कारण भजनाचं पावित्र्य हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग आपल्याला या ठिकाणी सादर करतोय. कारण म्हणजे काय, भजनी बुवा म्हणून आम्ही ज्यावेळी या पेटी समोर बसतो तेव्हा समाजाचा आम्ही देणं लागतोय मंडळी. एखादा वकील चुकला तर एक केस फेल जाऊ शकते. एखादा इंजिनियर चुकला तर एखादी बिल्डिंग चुकीची घडू शकते. एखादा डॉक्टर चुकला तर एखादा पेशंट दगावू शकतो. पण भजनी बुवा एखादा जर चुकला तर समाजाला आपण वेगळ्या थराला नेतो. आणि म्हणून भजनी बुवाने त्या पद्धतीने राहिलं पाहिजे, त्या पद्धतीने समाजासमोर चांगलं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण समाज प्रबोधन करणं ही जबाबदारी आम्हा भजनी बुवांची आहे मंडळी. आणि म्हणून तुम्हाला जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं आम्ही दोन्ही बुवा सांगणार आहोत. आणि त्याच्यातून चांगलं मनोरंजन हे 100% या ठिकाणी करणार. एक अर्ध्या तासामध्ये बुवा गजर घेऊया, बरोबर ना, अर्ध्या तासामध्ये 30 ते 35 मिनिटांमध्ये त्यांचा गजर होईल, नंतर माझा होईल. ठीक आहे, रूपाचा अभंग घेतो. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।